सातपीर दर्ग्याचा नोटिशीत असा उल्लेख। नाशिकच्या सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस। मनपाच्या अल्टिमेटममुळे नव्या वादाची शक्यता। अनधिकृत बांधकाम काढून टाकावं अन्यथा। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे। 15 दिवसात अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेने दिला। सातपीर दर्गा हा अनधिकृत असल्याचा महानगरपालिकेच्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलाय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेला सातपीर फेब्रुवारीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। त्यात आता नाशिक महानगरपालिकेनं नुकतीच दर्ग्याच्या भिंतीवर एक नोटीस लावली आहे, ज्यामध्ये हा दर्गा अनधिकृत असून येत्या 15 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम काढून टाकावं अन्यथा नाशिक महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। तसेच याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं दर्गा अनधिकृत असून त्यावर महानगरपालिकेनं कारवाई करावी अन्यथा दर्ग्यासमोर बजरंग बली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा इशारा दिला होता। यामुळे सकल हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये वाद उभा राहण्याची स्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरत्या स्वरूपात शमला गेला होता। त्यानंतर मुस्लिम एकता मंडळानं दर्गा अधिकृत असल्याचा दावा करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तर दुसऱ्या बाजूला वक्फ बोर्डातही याबाबतची सुनावणी सुरू असल्यानं संपूर्ण प्रकरण तापलेलं असतानाच उच्च न्यायालयामध्ये मुस्लिम एकता मंडळांना सबळ पुरावे सादर न करता आल्यानं याचिका निकाली काढण्यात आली। याचाच आधार घेऊन नाशिक महानगरपालिकेनं नोटीस बजावत दर्गा अनधिकृत ठरवला। आता नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या ट्रस्टींना दिलेल्या या अल्टिमेटममुळे दर्ग्यावरून नवं वादंग उभं राहण्याची शक्यता आहे। गेल्या 1.5 महिन्यापूर्वी नाशिक द्वारका परिसरामध्ये एका अनधिकृत दर्ग्याच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन झालं होतं। महानगरपालिकेने तो दर्गा अनधिकृत ठरवून तो दर्गा पाडण्यात आलेला होता। काही मंडळी न्यायालयात गेली होती आणि न्यायालयामध्ये देखील हे साबित होऊ शकलं नाही। ती एन्क्रोचमेंट होती, ती जागा बळकावलेली होती, त्या जागेवरती क्लेम सुरू झालेला होता आणि अशा पद्धतीचे असंख्य उदाहरण महाराष्ट्रामध्ये सापडतील। हिंदूंनी या संदर्भात जागृत होऊन आज पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डच्या संबंधात मोठं घमासान सुरू आहे। मला असं वाटतं की आपण जागृत होऊन आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिले असता असे असंख्य अनधिकृत दर्गे, मजार, मशिदी या उभ्या राहत आहेत। यावरती आपण लक्ष ठेवावं हेच या निमित्ताने मी आवाहन करतो। आमच्याकडे 1975-78 पासून या दर्ग्याचे सगळे पुरावे आहे। आम्ही माननीय उच्च न्यायालयात हे सगळे डॉक्युमेंट सादर केले होते, पण एक जे काही माननीय उच्च न्यायालयाने आम्ही अवमान करत नाही, त्यांच्या आदेशाचं पालन करतो। उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आम्हाला धक्कादायक आदेश आहे, कारण का आम्ही 184 पानी पुरावे उच्च न्यायालयात सादर केलेले असताना सुद्धा उच्च न्यायालयाने एक बाजूचा निकाल दिलेला आहे। आम्हाला ते समजत नाही असं का बरं त्यांनी केलं आहे। आणि त्यांनी जे नोटीस लावलेली आहे नगरपालिकेने ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचं हे गाईडलाईनमध्ये लावलेली आहे, ते आम्हाला पण समजत नाही। जे केस वक्फ बोर्डमध्ये स्टे भेटतोय आणि उच्च न्यायालय असं करतोय तर आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे। असं काय प्रकार आहे? हा राजकीय प्रकार आहे का काय आम्हाला समजत नाही। न्यायालयाने एकदा निर्णय दिलेला आहे, उच्च न्यायालयामध्ये तुमची पण बाजू ऐकून घेण्यात आलेली होती। न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मध्ये राजकारण कसं झालं? नाही, न्यायालयाने निर्णय जे दिला एक बाजू ऐकून दिलेला आम्हाला असं वाटतं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।